नमस्कार सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हे बघा, आपण आज हे कच्चे चेरी टोमॅटो आहेत त्याच्यापासून लोणचं बनवणार आहोत. मी आज फक्त या चेरी टोमॅटोचं लोणचं बनवणार आहे. पण जर आपल्याला हे लोणचं जर मिक्स बनवायचं असेल तर अर्धे टोमॅटो आणि अर्धी हिरवी मिरची असं मिक्सी लोणचं आपण बनवू शकतो. तर हे लोणचं बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघू. तर हे आहेत पाव किलो कच्चे चेरी टोमॅटो, हे आहे गोड तेल, लाल मिरची पावडर, हळद पावडर, मीठ, मोहरीची डाळ, हे लसणाच्या पाकळ्या, आमचूर पावडर, काळी मिरी पावडर, हिंग आणि हे अख्खे मेथीचे दाणे. तर सगळ्यात अगोदर हे बघा, हे तेल गोड तेल आपण गरम करून घेणार आहोत. आता हे तेल आहे ना, हे आपल्याला सगळ्यात शेवटी वापरायचं आहे. पण ते आपण ही सगळी बाकीची तयारी होईपर्यंत आहे ना, हे चांगलं थंड होईल म्हणून ते अगोदरच आपल्याला गरम करत ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण हे मीठ भाजून घेणार आहोत. आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि आपलं मीठ सुद्धा भाजून झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण हे बंद करून ठेवणार आहोत. आता हे आपण सगळे टोमॅटो साफ करून धुवून घेणार आहोत. असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर ते आहे ना, असे पूर्ण त्यातलं पाणी निथळून आपल्याला असं कॉटनच्या कपड्यावर ते कोरडे करून घ्यायचे आहेत. हे बघा, असे स्वच्छ पुसून कोरडे करून घ्यायचे आहेत आपल्याला. आता हे सगळे टोमॅटो आपण असे चिरून घेणार आहोत. त्याचे 2 भाग करायचे आहेत आपल्याला. आता हे आपण सगळं आहे ना, एका पॅन मध्ये घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला त्याच्यावर व्यवस्थित मसाले टाकून ते छान मिक्स करता येईल. आता हे बघा, ह्याच्यामध्ये मी हा मसाला टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर हे 2 चमचे मीठ, या लसणीच्या पाकळ्या ह्याच्यात मिक्स करणार आहे. अख्ख्याच टाकायच्या आहेत त्या. त्याच्यानंतर ही मोहरीची डाळ, ही आपल्या आवडीप्रमाणे टाकायची. कोणाला जास्त आवडते तर जास्त टाकली तरीही चालते. त्याच्यानंतर ही 1 चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे मी. 1 चमचा काळी मिरी पावडर, हे हिंग आणि हे अख्खे मेथीचे दाणे, 1 चमचा हळद पावडर. आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बघा, हे तेल मगाशी आपण जे गरम केलेलं होतं ते चांगलं थंड झालेलं आहे. तर आपण थोडं तेल हे याच्यामध्ये ओतून घेणार आहोत आणि बाकीचं जे उरलेलं तेल आहे हे आपण या बरणीत भरल्यानंतर वरती ओतणार आहोत. आता हे बघा, हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत. हे बघा, हे लोणचं भरण्यासाठी मी ही काचेची बरणी वापरणार आहे. त्याऐवजी तुम्ही चिनी मातीची जी बरणी येते तीही वापरली तरी चालेल. आता हे सगळं मिश्रण आपण या बरणीत भरून घेणार आहोत. आता हे बघा, हे सगळं
मिश्रण आपण या बरणीत छान भरून घेतलेलं आहे आणि ही बरणी आपण पूर्ण भरणार नाही आहोत. तर त्याच्यानंतर हे राहिलेलं जे तेल आहे हे आपण वर असं ओतून ठेवणार आहोत. अगदी 8-10 दिवसांनी आहे ना हे तेल आपोआप खाली जाऊन लोणचं चांगलं मुरेल. तर तयार झालं आपलं हे कच्च्या चेरी टोमॅटोचं लोणचं. तुम्हाला माझी ही लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझी ही लोणच्याची व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.